नमस्कार. आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत. त्यासाठी गाजर जे आहे स्वच्छ धुवून त्याचं साल काढून अशा पद्धतीने मी किसून घेतलेले आहेत. गाजर आपल्याला हलव्यासाठी घेताना लाल असेच घ्यायचे आहेत. तर गाजर किसल्यानंतर आता आपण गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम आपण लोच ठेवणार आहोत. याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. हे तूप जे आहे ते आपण सुरुवातीला वितळू द्यायचं आहे. तर साधारणतः तूप वितळलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सुरुवातीलाच जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये बदामाचे काप घेतलेले आहेत ते हलकेसे परतवून घेणार आहोत. हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपण परतवून घेतल्यामुळे त्याची चव जी आहे ती खूप छान अशी येते. आता बदाम जे आहेत ते हलकेसे परतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काजू घालूयात. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता काजू आणि बदाम हे आपल्याला खूप डार्क असे नाहीतर अगदी हलकेसे असे आपण हे परतवून घेणार आहोत. खूप जास्त त्यांचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे नाहीत. तर आता हे छान असे परतलेले आहेत. थोडासा रंग बदललेला आहे अगदी हलकासा. आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेणार आहोत. तर बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेले तूप आहे त्याच्यामध्येच आपण आणखी 1 चमचा तूप घातलेलं आहे. हे तूप वितळल्यानंतर आपण जे किसून घेतलेले गाजर आहेत ते याच्यामध्ये घालणार आहोत. आणि हे गाजर जे आहे आपण किसून घेतलेलं हे आपल्याला या तुपावरती मस्त असं साधारणतः 5 मिनिटांसाठी छान मीडियम गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. मस्त असे या तुपामध्ये आपल्याला हे गाजर जे आहेत ते परतवून घ्यायचे आहेत 4 ते 5 मिनिटांपर्यंत. आता त्यानंतर पाहू शकता मस्त असे गाजर जे आहे ते तुपामध्ये परतलेले आहेत. त्याचा रंग जो आहे तो आत्ताच खूप सुरेख असा आपल्याला दिसत आहे. आणि सतत आपल्याला ते हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. तर त्यानंतर आपण परतल्यानंतर याच्यामध्ये साधारणतः अर्धी वाटी एवढी साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर आपण हे सर्व जे आहे ते एकत्र करून घेऊयात. व्यवस्थित असं आपल्याला साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि साखर आता पाहू शकता छान अशी मिक्स झालेली आहे. आता साखर छान याच्यामध्ये मेल्ट व्हावी आणि त्याचबरोबर साखरेमध्ये सुद्धा हे छान असे शिजण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. आणि झाकून ठेवून साधारणतः 2 मिनटं हे शिजवून घेणार आहोत. तर 2 मिनटानंतर पाहू शकता साखर जी आहे ती मस्त अशी याच्यामध्ये विरघळलेली आहे. पाणी सुटलेलं आहे आणि साखरेमध्येच हे जे आहे ते अगदी छान असं गाजर जे आहे ते शिजलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी दूध घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 3 चमचे एवढी मी दुधावरची जी साय आहे ती फेटून घातलेली आहे. यामुळे या हलव्याची जी चव आहे ती खूप छान अशी येते. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात. सर्व हलवून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित एकत्र करायचं आहे. आणि छान असं एकत्र झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती साधारणतः 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. परंतु झाकण ठेवल्यानंतर आपल्याला मध्यंतरी 1-2 वेळेला चेक करायचं आहे. तर मी आता याच्यावरती झाकण ठेवते आणि 5 मिनिटानंतर पाहूयात. मस्त असा आपला गाजराचा हलवा जो आहे तो शिजलेला आहे. छान असा तयार झालेला आहे. पाहू शकता. मस्त एकदा आपण पुन्हा एकदा हे हलवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण परतवून घेतलेले होते ते या ठिकाणी घालणार आहोत. आणि काही थोडेसे शिल्लकसुद्धा ठेवलेले आहेत आपल्याला शेवटी गार्निशिंगसाठी लागतात. आणि त्याचबरोबर विलायची पावडरसुद्धा घातलेली आहे. आता पुन्हा एकदा हे आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि फक्त आता विलायची पावडर घातल्यानंतर आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपण हे 2 मिनिटांसाठी असंच शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच. तर आता पाहू शकता आपला मस्त असा अगदी 2 मिनिटात गाजराचा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे. 2 मिनटं आपण शिजवल्यामुळे याच्यामध्ये सगळे जे विलायचीचा जो फ्लेवर आहे तो अगदी छान असा उतरतो. आता आपण गॅस बंद करूया आणि हा हलवा जो आहे तो सर्व करायला घेणार आहोत. तर अतिशय टेस्टी असा झटपट होणारा आणि घरच्या साहित्यात तयार होणारा हा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे. अगदी खायला अप्रतिम असा लागतो. आपण याच्यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा असं काहीही वेगळं घातलेलं नाही तरीसुद्धा चवीला अप्रतिम असाच लागतो. तर नक्की ट्राय करा. आणि रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. आता याच्यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स पुन्हा घातलेले आहेत. तर हा हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला
प्रत्येक रेसिपी पाहायला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.